एक महत्त्वाची अपडेट होते ते सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा हुलकावणी मिळणार का असं सध्या चित्र निर्माण झालंय। सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्याप फोन गेलेला नाही। मागील 5 वर्षांपासून सोलापूर जिल्हा हा मंत्रिपदापासून वंचित आहे। मात्र 2014 साली महायुती सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याला सुभाष देशमुख यांच्या रूपाने एक कॅबिनेट तर विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने एक राज्यमंत्रीपद मिळालेलं होतं। आमदार विजयकुमार देशमुख सलग 5 वेळा आमदार आहेत तर सुभाष देशमुख सलग 3 वेळा आमदार राहिलेले आहेत। अपडेट जाणून घ्या। आफताब शेख आपल्या सोबत आहे। आफताब, काय नेमकं कारण असावं, काय नेमकं सध्या चित्र पाहायला मिळते, सोलापूरकरांची या सगळ्याबाबत काय प्रतिक्रिया आहे? दीपक, खरं तर सोलापूरचं एका वेळेस राज्याच्या राजकारणात प्रचंड महत्त्व होतं। 2004 सालचं आपण जर चित्र बघितलं तर एकाच वेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख होती। मात्र मागच्या 5 वर्षात सोलापूरकरांना मंत्रिपद जे ते हक्काचं मंत्रिपद मिळत नाहीये। खरं तर मागच्या सत्तेमध्ये 10 आमदार होते महायुतीच्या सरकारमध्ये, मात्र तरी देखील मंत्रिपद जे ते महायुतीने दिलेलं नव्हतं। तर 2.5 वर्ष महाविकास आघाडी जी होती त्या महाविकास आघाडीने देखील मंत्रिपद जे ते सोलापूर जिल्ह्याला दिलेलं नव्हतं। त्यामुळे सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी जी आहे ती मागच्या 5 वर्षात पाहायला मिळाली होती। यंदा महायुती सरकार जे आहे ते एकतर्फी आलेलं आहे आणि 5 आमदार भाजपचे एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। त्यामध्ये सहकार मंत्री झालेले सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री झालेले विजयकुमार देशमुख यांच्यासारखे दिग्गज नेते जे ते सोलापूर जिल्ह्यात निवडून आलेले आहेत। तर सचिन कल्याण शेट्टी यांच्यासारखा जिल्हा प्रशासनावरती प्रचंड पकड असलेला आणि देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्ती मानला जाणारा चेहरा देखील सोलापूर जिल्ह्यात आहे। मात्र या प्रमुख 3 दावेदारांपैकी एकाही नेत्याला आतापर्यंत फोन आलेला नाही। हे 3ही नेते जे आहेत ते सोलापुरात अजूनही आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा या सरकारमध्ये देखील सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित राहावं लागणार का असे चित्र जे ते निर्माण झालेलं आहे। खरं तर सोलापूरकरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते हक्कानं मांडणारा मंत्री जे आहे ते सोलापूर जिल्ह्याला हवा असल्याची चर्चा जी आहे ती सोलापूरकरांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे। मात्र ही मागणी पूर्ण होताना सध्या तरी पाहायला मिळत नाहीये। मात्र येणाऱ्या काळात सोलापूर जिल्हा मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा देखील सोलापूरचे नेते जे आहेत ते बाळगत आहेत। मात्र सध्या तरी सोलापूरकरला मंत्रिपदाला हुलकावणी मिळेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। दीपक, आफताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।